भारतीय जनता पार्टीकडून बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा निहाय बूथ कमिटीच्या बैठका होत आहेत। आज आष्टीमधली बैठक झाली, त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघातली बैठक। पंकजा मुंडे यात स्वतः सहभागी आहेत। ताई, काय उत्साह दिसतो? म्हणजे आष्टीमध्ये पण आपण होता, त्यानंतर बीडमध्ये काय कार्यकर्त्यांच्या भावना काय? नाही, कार्यकर्त्यांच्या भावनामध्ये उत्साह हा आहे की मी त्यांना भेटायला आले आहे। हा खरं सांगायचं तर पहिला उत्साह आहे। दुसरी, या बैठका मी नेहमी घेते, आज नाही। मुंडे साहेबांच्या काळापासून बूथ रचनेच्या बैठका घेणं हा माझा पहिला अजेंडा असतो जेव्हा मी निवडणूक जवळ आली आहे। कारण स्क्रीनिंग होतं, आपल्या लोकांचा मूड आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात येतं, काय काय अपील करायचं, पुढच्या काळामध्ये कसं कंडक्ट करायचं। नेहमीच या निवडणुकीला मी ओन केलेलं आहे। उमेदवार प्रीतमताई होत्या, मुंडे साहेब होते, तरी त्या निवडणुकीचे सगळे सूत्र प्रचाराचे किंवा त्या निवडणुकीला हलवायचे नेहमी माझ्याकडे असल्यामुळे मी ते लक्ष घालून करणं माझं कर्तव्य, माझं दायित्व आहे। मला लक्ष घालणं आवश्यक आहे, म्हणून मी आता बूथ रचनेच्या बैठी घेते। यापूर्वीच्या ज्या निवडणुका व्हायच्या त्या 1 to 1 फाईट असायच्या, आता तसं होत नाही आहे, परिस्थिती बदलली आहे। आता किमान 6 पक्ष थेट रणांगणात असणार आहेत। बीडमध्येच नाही तर अगदी राज्याचा विचार केला तरी, अगदी लोकसभेचा विचार केला तरी प्रत्येक पक्षाची एक भूमिका असणार आहे। जरी 3 पक्ष एकत्र आले असले, 3 वेगळे वाटून जरी उमेदवार दिले तरी काय फरक पडला आहे? भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस शिवसेनेसोबत होती, आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे। राज्याच्या पातळीवर काय फरक पडतो? मला लोकसभेमध्ये जेव्हा उमेदवार डिक्लेअर होतील तेव्हाच मी सांगू शकेन काय फरक पडला आहे। कारण खूप ठिकाणी लोकसभेचे इच्छुक उमेदवार असतील, तिथे आता या युतीमुळे त्या उमेदवारांनी ज्यांनी निवडणूक लढली होती, 20-25 हजारांनी हारले होते किंवा अपेक्षा होती, त्यांना सिटिंग खासदाराप्रमाणे ते वाटप जर असेल तर थोडासा अडचण नक्की होईल। त्याला ते समजावून सांगू शकले पक्षश्रेष्ठी तर मग चांगलं काम करता येईल। बाकी थोडं असंतोष तर निवडणुकीत असतोच, म्हणजे सिंगल पक्ष जरी असला तरी असतोच। आता जास्त दुसऱ्या हाताने ताकद पण वाढलेली दिसते, तेवढी मतं खेचू शकले, कारण हे पक्ष 2 दुभंगले आहेत। शरद पवार साहेब आणि अजित पवार यांच्यामध्ये पक्ष दुभंगला आहे, आदरणीय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये पक्ष दुभंगला आहे। तर ही मतं दुभंगली आहेत का हे आत्ताच कळणारी पहिली निवडणूक आहे। त्यामुळे ताकद हे अर्ध आणि हे अर्ध मिळालं तर तशाला तशीच राहील, पण ते अख्खच्या अख्खं ट्रान्सफर होत आहे वोट बँक, तर वाढेल। मगाशी आपण स्पष्टीकरण देत होता की बीड जिल्ह्यामध्ये पण तसंच होतं की धनंजय मुंडे जे मागच्या अनेक वर्ष आपल्या विरोधात होते, मी जे बोलले, धनंजय मी जरी विरोधी पक्षात होतो तर आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत, एका समाजाचे आहोत। त्यामुळे जेव्हा लोकसभेची निवडणूक होते तेव्हा जे वोटचं सोशल इंजिनिअरिंग असतं त्याच्यामध्ये आता ॲडिशनल ते काय करू शकतील हा विषय आहे साधा। मी म्हटलं की धनंजय जेव्हा विरोधात होते, धनंजय अमरसिंह पंडित हे सगळे जेव्हा माझ्या विरोधात होते तेव्हा मी निवडणूक सिंगल हँडेडली जिंकली। आता त्यांच्या येण्याने आणखी जास्त मतं मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळं दुग्ध शर्करा योग येतो का हे बघते मी। पण जातीचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय, कारण मागच्या काही दिवसापासून आरक्षणाचं आंदोलन झालं, ओबीसी आरक्षणाचं झालं, मराठा समाजाचं झालं, याचाही परिणाम या निवडणुकीवर होईल। साहजिक आहे, प्रत्येक 5 वर्षात निवडणुकीवर वेगवेगळ्या गोष्टींचे परिणाम होत असतात। माझ्या 20-22 वर्षाच्या राजकीय करिअरमध्ये जातीचं ध्रुवीकरण मी इतकं नाही पाहिलं जे आत्ता जाणवतं। ध्रुवीकरण आहे पण त्याच्यामध्ये थोडासा तीव्र भाव जास्त वाटतं मला। ध्रुवीकरण आधी होत होतं पण हे माइल्ड होतं, आता तीव्र वाटते, पण मतात काय होईल सांगता येत नाही। मतात काय होईल हे सांगता येत नाही, हे सांगत असताना स्वाभाविक आहे की जिथे धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत आलेत म्हणून हा दुग्ध शर्करा योग आहे, असंच मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।